जीवनात 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही. ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली, ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला स्वतःला अडचणीत आणले, अशा लोकांना कायम लक्षात ठेवायचे. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. भीतियुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मानाचे गरीब जीवन कधीही चांगले. जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगडच आहेत हे कायम लक्षात ठेवा. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो, हे कायम लक्षात ठेवा. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या आणि मग बघा. आवड असली की सवड आपोआपच मिळते. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कधी कमी होत नाही. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. त्यामुळे सुरुवात चांगली करायचा प्रयत्न करा. छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं. असंख्य चांदण्यांनी भरूनसुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला का हव्या असतात. ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमाने जग जिंकता येते. भूतकाळाच्या आठवणीत रमून भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात. झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्न खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय बरोबर की चूक याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकते. आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर होईल. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलून टाकतात. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितकंच थोडं आहे. आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिंमत लागत नाही. हिंमत लागते ती तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला. दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं. स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही. दुःख हे दागिन्यासारखं कधीच मिरवू नका. वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. रात्र नाही बदलत, स्वप्न बदलतात. दिवा नाही बदलत, वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे मौन. वापर करून बघा. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चवळून चवळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा. समोरच्यालाही मन असतं. आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देत असतात. असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरीही चालेल, पण आयुष्यात शत्रू निर्माण करू नका. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान असायला हवं. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करायला शिका. जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील.